हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुळशीची पूजा, रांगोळ्या आटोपल्या आणि घरात आले, देवपूजेला बसले. देवपूजा करून घेतली आणि देवपूजेला 10-20 मिनटं म्हणजे 20 मिनटं तर सहजच लागतात आणि पूजा अशी मस्त झाली. आता मला नाश्त्याला बनवायचं होतं. मग नाश्त्याला काय बनवायचं तर ओट्स बनवायला घेतलं आणि आहोनला ओट्स खूप आवडतात. त्यामुळं ओट्स पटकन पण बनतात. ओट्स बनवून घेतले. नाश्ता करून आम्हाला बाहेर जायचं होतं. आमच्या नणंदबाईच्या घरी जायचं होतं. तिथं कार्यक्रम होता. त्यामुळं पटकन आवरून आम्हाला निघायचं होतं. आता इथं पूर्ण आता मला शूट करायला जमलं पण नाही कारण खूप गडबड व्हायलेली होती. मुलांना पुढं पाठवायचं होतं आणि मुलं पुढं गेले आणि आहो आणि मी मागून जाणार होते. आम्हाला थोडंसं मार्केटमध्ये काम पण होतं त्यामुळे आणि आता हे ओट्स बनवून घेतले, नाश्ता करून घेतला आणि आम्ही मार्केटमध्ये जायला निघालो. आता इथं बघा किती मस्त मस्त बुके हार दिसतात. आता इथं आम्हाला गजरे आणि फुलं घ्यायचे होते. गजरे फुलांनी पाकळ्या घेतल्या आणि नणंदबाईच्या घरी आम्ही गेलो. तिथं गडबड चालू होती कामाची. आता रांगोळी काढायला घेतली. मग मला एकटीला उशीर होत होता म्हणून नणंदबाईला म्हणलं की तुम्ही पण मला रंग भरू लागा. त्यांनी मला रंग भरू लागले आणि आमच्या भाचीचा इथं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळं खूप गडबड चालू होती. सगळी कामाची घाई होती. लेट झाल्यामुळं थोडंसं सिंपल अशी रांगोळी काढून घेतली. जास्त वाढवली नाही. नणंदबाईचं तर पूर्ण काम झालं होतं. देवपूजा झाली होती मस्तपैकी आणि अशी काहीच आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि वाऱ्याने पाकळ्या पूर्ण उडत होत्या. पाहुणे पण आले आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सगळे उभा राहिले होते बाहेरच आणि पुरुष मंडळीचं स्वागत पुरुष मंडळीने केलं आणि बायकांचं स्वागत आम्ही बायकांनी केलं. आता त्यांना हळदी कुंकू लावून फूल देऊन त्यांचं स्वागत केलं आणि नंतर आता बायकामध्ये आल्या तर नंतर पुरुषांचं पण स्वागत करून घेतलं. आता हे नवीन पाहुणे असल्यामुळं जरा थोडंसं ओळख नसल्यावर आपल्याला कसं तरी होतं घाबरल्यासारखं आणि काहीतरी चुकतं का काय की असं वाटत होतं आणि व्यवस्थित असं पूर्ण कार्यक्रम झाला म्हणजे असं स्वागत खूप छान झालं. पुरुषांचं पण स्वागत खूप छान झालं. पाहुणे हॉलमध्ये येऊन बसले सगळे आणि बायका पण आतमध्ये रूममध्ये बसल्या होत्या. आता चहासाठी आमच्या नणंदबाईमध्ये जाऊन चहा ठेवला आणि सगळ्या पाहुण्यांना चहा द्यायचा होता. आता चहा बनवून घेतला. आता मुलांनी काय केलं तर सगळ्यांना पाणी द्यायचं आणि चहा द्यायचं काम केलं. म्हणजे आयुष, अविरत आणि समर्थ. समर्थ म्हणजे आमच्या नणंदबाईच्या जावचा मुलगा आहे. त्यामुळं सगळ्यांनी यांनी पूर्ण पाहुण्यांना चहा, पाणी देणं सगळा पाहुणचार मुलांनी बघितला. खूप कामात मदत करू लागली आणि असं मुलांचं काम दिसत नाही पण असं पटपट मुलं काम करतात ना आपल्या हाताखाली की आपल्याला जाणवत पण नाही की आपल्याला किती म्हणजे काम होतं का नाही आणि मुलांनी खूप काम केलं. आता इथं सगळे पाहुणे बसले होते. हे नवरदेव आणि नवरी आहेत आणि कार्यक्रम खूप छान होता पण आता खाली जागा तेवढी पुरत नव्हती म्हणून वरी मंडप टाकला होता. आता मंडपाशिवाय तर कोणताच कार्यक्रम छान दिसत नाही त्यामुळं मंडप टाकून घेतलेला होता आणि पाहुणे पूर्ण बसले होते. आता इथं सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू होणार होता आणि पहिलं कसं होतं की अंगणात जागा असायची. आता सिटीला कसं असतं की टेरेसवरच सगळे कार्यक्रम होतात. आता हे टेरेसवर मंडप टाकलेला आहे आणि पूर्ण पाहुणे बसलेले आहेत आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू झाला. इथं आता तिकडले पाहुणे आता नवरीचं हळदी कुंकू लावून प्रश्न विचारायला चालू होतं. म्हणजे एक रीत म्हणून ते करत होते की रीतीप्रमाणे असं नाव विचारणं हे चालू होतं आणि त्यानुसार त्यांनी सुरुवात केली होती कार्यक्रमाला आणि हे झाल्यानंतर सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू झाला आणि सुपारी फोडून घेतली. सुपारी फोडल्यानंतर मग सगळ्यांचं म्हणजे हे झालं की पूर्ण व्हिडिओ दाखवायला आलाच नाही. म्हणजे काय झालं की परत जेवणं चालू झाली आणि मुलं जिकडं-तिकडं कामात गुंतल्यामुळं व्हिडिओ कोणाला घ्यायला जमलंच नाही. आणि थोडासाच व्हिडिओ घेण्यात आला आणि सुपारी फुटली. कार्यक्रम व्यवस्थित झाला. पुरुष मंडळीने सगळ्यांना टिळा लावला. टिळा लावून खडीसाखर म्हणजे साखर सगळ्यांना वाटली आणि सगळ्याचे तोंड गोड काढण्याचं काम चालू होतं इथं. आणि या प्रकारे सगळा कार्यक्रम खूपच छान आणि खूपच मस्त सुरू झाला होता आणि खूपच छान सगळं चालू होतं आणि ह्या काही गोष्टी आपल्या आठवणीत राहाव्या म्हणून एवढा तरी व्हिडिओ घेतलेला, एवढा शेअर केला कारण नंतर व्हिडिओ घ्यायला जमलं नाही आणि तिकडल्या बायकांनी नवरीची ओटी भरून घेतली. असा व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला आणि मानपान पण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.